तर निवडणूक होईपर्यंत तटकरे कुणाकुणाचे पाय पकडतील माहीत नाही. रोहित पवारांनी राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंवरती हा निशाणा साधलेला आहे. अनंत गीतेंनी भ्रष्टाचार केल्याचं कधी ऐकलेलं नाही असं देखील रोहित पवार यांनी म्हटलंय. रायगडमधील प्रचार सभेत रोहित पवारांनी अजित पवार गटावर देखील हल्लाबोल केलेला. जे पलीकडे सत्तेत गेले, जेव्हा गेले तेव्हा काय म्हणत होते माहिती? 90 आमदारकीची तिकीट आम्हाला मिळणार आणि 9 खासदारकीची तिकीट मिळणार. 9 बोलणाऱ्यांना किती मिळाले माहिती का? 4. सिंचनाच्या चिखलामध्ये आता जे अजितदादा गटाचे जे उमेदवार आहे इथून ते रुतलेलेत, गुतलेलेत. पण त्यांच्या विरोधात जे गीते साहेब आहेत त्यांच्याकडे सुद्धा मोठं पद होतं, पण कधी त्यांनी भ्रष्टाचार केलेला हा आपण ऐकला नाही. की भक्कमपणे आपल्याला गीते साहेबांच्या मागे उभं राहायचंय आणि निष्ठा आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाची आहे. आणि सुनील भाऊ तटकरे तर फार हुशार आहेत, फार हुशार. निवडून येऊस तर कोणाचे पाय पकडतील काही सांगता येत नाही.